देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. काय आज्या हा यावं काय आम्ही आता हे काय करतात इथं सकाळ सकाळ कोणास ठाव. अरे बस 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 बस. काय आज्या बरं आहे का आता. ए, आता बरं वाटतंय. कुठं चाललाय रे रंग्या. होय की औषध आणाय जातोय रानात आपल्या आज्या करता. बानू म्या रंगाला रातच्याला म्हणलं अरे पहाट नदीच्या पल्याड रानात जाय तिथं लई औषधी वनस्पती भेटत्यात. मला माहित आहे ना. हा दिसभर शोध आणि आण आज्यासाठी. तो मला म्हणतो कसा दिस उजाडायला येईल ना तवा निघतो. अगं पर म्या हाय की म्या बघल ना त्याला काय हवं न ग ते. माझाच बा आहे ना व त्यो. हा अगं तू आणलं काय न रंगानं आणलं काय सारखंच की. काय रे आज्या नाहीतर बानूला माझ्याकडे पाहायला येळ कुठे. बा उगा काय बाय बोलू नकस र. ये शेवंता म्या काय म्हणतो तू रंग्याला नग पाठूस रानामध्ये. म्या जरा झोपलं ना की मला बरं वाटेल. ते काय नाही आज्या म्या काय ऐकणार नाही. रंगा तू जा र. हा मग आज्या तू आता काय काळजी करू नको. रंगा बघ तुझी चांगली सेवा करेल. भानू बघतीयस ना व भय की माझ्या घरात मला न विचारता चाललेलं हे समद बघतीय म्या. आणि बा तर त्यांच्याशी असं बोलतोय जसं काही जीवा भावाचं मैत्रच आहेत. काय झालंय बाला. देवा आपण मला बोलावलं. प्रधानजी तुम्हाला आठवतं नारद मुनींनी बानूला हिंदोळावरच सांगितलं होतं. त्यावेळी मी आसन नाही सोडू शकलो. भासाशी दर्पणातून बोलताना तिला मी आसनावर नसून हिंदोळ्यावर बसल्याचा भास झाला. तो दिवस मी कसा विसरेन देवा.
म्हाळसा देवींना आपल्याशी बोलायची इच्छा होती आणि आपण त्यांच्याशी बोलू शकत नव्हतात. म्हणूनच जेव्हा हिंदोळा व्रत पूर्ण झाले त्यावेळी तिच्या समाधानासाठी विवाह संदर्भातल्या सर्व गोष्टींबद्दल मी तिला होकार दिला. देवा, आपण खरंच सांब, सदाशिव आणि भोळे आहात. मला खात्री आहे की आपण काहीही न पाहता म्हाळसा देवींना होकार दिला असणार. हो, आणि त्यातूनच एक समस्या तयार झाली आहे. मला वाटलंच असं काहीतरी होणार. आपण लक्ष्मी देवींना विवाहाची सर्व सूत्र हातात दिली आहेत. त्यात त्यांना माहित आहे की मी अनावधानाने बानूला त्याच दिवशी भेटण्याचे वचन दिले. हो, आणि त्यांनी त्यावर सुवर्ण मध्य काढला होता की विवाहाचा मुहूर्त सकाळी ठेवूया, जेणेकरून दिवसभरात आपण बाणाईला भेटण्याचं वचन पूर्ण करू शकाल. पण प्रधानजी, म्हाळसा आणि तिच्या कुटुंबियांनी विवाहाचा मुहूर्त सायंकाळचा ठरवला होता आणि म्हाळसाला मी होकार दिला आहे. पण म्हाळसा आता विवाहाचा मुहूर्त बदलायला तयार नाही. देवा, मला कळलंय समस्या काय आहे. येतो मी. प्रधानजी, मी तुम्हाला धर्मसंकटात तर टाकलं नाहीये ना? नाही देवा, काळजी करू नका. सगळं काही सुरळीत पार पडेल. मी समजावतो लक्ष्मी देवींना. शिव 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 मल्हार सदा शिव. अहो, बरं झालं आपण आला. मी काय म्हणत होते, आता जेजुरी गडावरती विवाहाचे वातावरण दिसेल. मी असं ठरवलं आहे की खंडेरायांचं पहिलं केळवण करूया. मी सगळी पूर्वतयारी केली आहे. त्यांना जे जे पदार्थ प्रिय आहेत ते सर्व मी माझ्या हाताने तयार करणार आहे. मी स्वतःच्या हातांनी फुलांची रांगोळी देखील घालणार आहे. सगळं सजवणार आहे आणि आपल्याला काही काम देखील सांगणार नाही. आपल्याला केळवणासाठी वरपक्ष म्हणून बसायचे आहे. आपल्याला माझ्या हातची चव तर कळेल. पुन्हा असा योग कधी येणार? अहो, आपण असे शांत का? काय झालं? देवी, आपण खूप आनंदाने विवाहाची तयारी करत आहात, परंतु प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणे होईलच असं नाही. जे असेल ते स्पष्ट बोला. देवी, आपण अत्यंत विचारपूर्वक पालीला विवाहाचा मुहूर्त सकाळी करायचं ठरवलं होतं, परंतु तो बदलून संध्याकाळी करावा लागेल. पण हे कोणी ठरवलं? म्हणजे खंडेरायांनीच तसं ठरवलं आहे. मी बोलू का त्यांच्याशी? हो, म्हाळसा देवींमुळे त्यांना तसा निर्णय घेणं भाग आहे. देवी, आपण अशा शांत बसू नका. मला कळतंय. एक एक गोष्टी जर अशा बदलत गेल्या तर मी विवाहाचे नियोजन कसे करणार? देवी,
अहो खंडेरायांना हे सर्व ठरवताना सगळ्यात जास्त काळजी तुम्हाला काय वाटेल त्याचीच होती. पण एक प्रश्न राहतोच की विवाहाच्या दिवशी खंडेराय बानूला भेटायला कसे जाणार आहेत. गेले अनेक दिवस अशुभाचे सावट असल्यामुळे शुभ गोष्टी दूर दूर पळत होत्या. परंतु आता हे सावट दूर झाले आहे. सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे आणि विवाहाच्या तयारीचा मुहूर्त करण्यासाठी हाच योग्य क्षण आहे. माधव शास्त्री, म्हणजे आपण आजच विवाहाचा मुहूर्त करणार आहोत का? अहो पण या संदर्भात अजून काहीच तयारी झालेली नाही. अजून पूजेची तयारीही नाही, पंचपक्वानाचा स्वयंपाकही नाही. आणि हे सारं आज कसं होणार आहे? पण अक्का, अजून आपण गावातल्या कोणालाही या मुहूर्ताच्या पूजेचं निमंत्रण सुद्धा दिलं नाहीये. चिंता नसावी. मी आपणास म्हटल्याप्रमाणे या पुढचा काळ हा शुभच असणार आहे आणि विवाहाच्या तयारीचा मुहूर्त आपण उद्या करणार आहोत. आपण विवाहाच्या मुहूर्तासाठी आम्हाला मार्गदर्शन केले तर बरे होईल. अनंता वै वेदाः, अर्थात वेद अनादी आहेत. वेदांनुसार कोणत्याही मनुष्यावर 16 संस्कार केले जावेत. त्यापैकी विवाह हा 15वा संस्कार मानला जातो. कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण जी संकल्प पूजा करतो तशीच पूजा आपल्याला उद्या करावयाची आहे. या श्री महादेवाबरोबरच श्री गणपती पूजन करून चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांनी विवाहाचा संकल्प मांडायचा आहे. तसेच 5 सुवासिनींना बोलवून औक्षणाचा आणि भोजनाचा कार्यक्रम आपणास उद्या करावयाचा आहे. ज्यावेळी घरात शुभ कार्य असेल तेव्हा आपण देवी देवतांना आवाहन करतो. सर्वत्र आनंदी वातावरण असावे. मुखातून अपशब्द निघू नये याची काळजी घ्या. प्रत्यक्ष श्री महादेवांचे प्रतिरूप असलेल्या मार्तंड भैरवांवर कार्य सोपून द्यावे. शुभम भवतु. भाकर वाढू का? नग. बर भाजी घे मग. अरे नगर नगर. अरे मग काय कोरडीच भाकर खाणार आहेस आता? बारा काही झालंय का तुला? मला कुठं काय? कुठं काय? माझ्या हातचं जेवण्यापरीस तुला त्या रंगाच्या हातचा काढा आवडतोय वैर? अरे काय झालंय तुला आता? कवापासून पाहतीये मी? बोल की. ए बानू, आता इतक्या प्रेमानं जर माझं कोणी करत असेल तर त्याला नाही कसं म्हणणार सांग बरं. वय पण म्या एवढं प्रेमानं करते तुझ्यासाठी काय भाय?
ते दिसन हवंय रे तुला. आजकाल जेव्हा पाहावं तेव्हा तो रंग आपल्याच घरला असतोय. तसा तो वांगाळ नाही आहे, मनानं बरा आहे. आता बया, काल पतूर त्याला बघितल्यावर तुला तर इतका राग यायचा आणि आता त्याच्याशीच बोलायला लागलायस. अगं चालायचंच, आता असंच होणार. काय चालू आहे तुझ्या मनात कोण जाणे. भाकर घेणार त्या रंगानं सांगितलं तर आता 2 भाकऱ्या खाशील, पण माझं ऐकायचं नाहीस. माझ्या हातचं गोड लागेना ना आता तुला. आता तूच घे, तुला हवं नगत ये. म्या जाते, मला काय बी सांगू नगस. जाऊन त्या रंगाला सांग जा. बानू, ए बानू, मला ठाव आहे तू आणि रंगा समज माझ्या भल्यासाठीच करणार आहे. देवी, आपल्याला नक्की काय सांगायचं आहे? खंडेरायांच्या विवाहाच्या मुहूर्ताविषयी आपण जो काही विचार केला होता तो व्यर्थ आहे. मुहूर्त सकाळचा असो किंवा संध्याकाळचा, त्याने काहीही फरक पडत नाही. परंतु देवी, आपण असं का म्हणत आहात? आपणच उत्साहाने अशी सूचना केली होती की खंडेरायांच्या विवाहाचा मुहूर्त सकाळचा असावा, जेणेकरून त्यांना बाणाईला दिलेलं भेटण्याचं वचन पाळता येणं सोपं होईल. पण म्हाळसेची इच्छा आहे ना की विवाह संध्याकाळचा व्हावा. आणि मी काय म्हणते, आपण सगळे एक गोष्ट विसरत आहोत की खंडेरायांनी म्हाळसेला एक असा सुवर्ण दर्पण दिला आहे ज्यामध्ये ती त्यांना हवं तेव्हा पाहू शकते, त्यांच्याशी बोलू शकते. जर विवाहाच्या दिवशी खंडेराय बानूकडे गेले आणि त्याच वेळी म्हाळसेने दर्पणात पाहिले तर तिला कळणार नाही का? खरं तर या गोष्टीचा मीही विचार केला नव्हता. परंतु या बाबतीत विचार करावाच लागेल. जर म्हाळसेला कळाले की खंडेराय कुठे गेले होते तर त्या क्षणापासून सर्वांना कळेल की म्हाळसेचा राग काय आहे. नाही देवी, मी असं होऊ देणार नाही. प्रधान जी, प्रधानजी, आपण चिंतेत का आहात? मला माहित आहे की आपण विवाहाची तयारी करत आहात. मंगल कार्य आहे. आपण गंभीर होऊन कसं चालेल? कारण गंभीरच आहे देवा. आपण अनेक वेळा एखाद्या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि तिथेच मोठी समस्या होते. लक्ष्मी देवींनी ही छोटीशी गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली ज्याचा आपण विचारच केला नव्हता. प्रधानजी, जे काही आहे ते थेट बोलावे. असली कोणती गंभीर समस्या आहे की जेणेकरून आपण चिंतित आहात? देवा, आपण विवाहाच्या दिवशी बाणाईला कसे भेटणार हे मी आपल्याला विचारणार नाही. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षातच नव्हती देवा, की आपण म्हाळसा देवींना सुवर्ण दर्पण भेट म्हणून दिला आहे. त्यात त्या आपल्याला इच्छित क्षणी पाहू शकतात. आणि देवा, विवाहाच्या क्षणी आपण बाणाईकडे गेलात आणि ते जर का म्हाळसा देवींनी दर्पणातून पाहिलं तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा.
देवा, आता आपल्याला कळलं असेल की मी चिंतेत का आहे. त्या दर्पणाचं काय करायचं याचा विचार करावाच लागेल.